दिले, मी समानतेच्या गोष्टी सांगते, आज मी हुशार आहे, मी फलाने आहे, मी बिस्तान आहे, मी कुणाला संग जायचं तर हे बी नाही. त्या नवऱ्यानं काय करायचं तिथं? ह्या समानतेच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, आपल्याला पुढे जायचंय. आज बघा तुम्ही, आपल्याकडे आपण किती बी म्हणू द्या, मी किती बी हुशार आहे किंवा मी नोकरी करते, मी शिक्षण घेते किंवा माझं चांगलं करिअर आहे, माझं चांगलं नाव आहे, पण आपल्याला 3 गोष्टीपासून नेहमीच वंचित ठेवलं जाते. माझ्या लेकरावर माझी कधीच सत्ता नसती. असती का? नवरा बायकोचं भांडण लागलं की नवरा म्हणतो ठेवी तर लेकरांचं नीट आहे का नाही? आपल्या नावानं कवा घरदार नसते, आपल्या नावानं कवा वावर शिवर नसते, संपत्ती असते का? असं एखादीच्या नसती ना. कारण आपल्या नावावर वावर केलं, आपल्या नावावर घर केलं, आपण काहीतरी कुठाने केलं तर जातोच का नाही घेऊन? भले घेऊन नाही जाऊ द्या, पण त्यांना भेव वाटतं की ह्या काहीतरी कुठाने करत्यानं ह्या घेऊन जात्या. म्हणून आपल्यावर काय करते तर ते आपल्या नावचे वावर शिवर जमीन जुमला पैसे बँकेत खाते अकाउंट काढू देत नाहीत. म्हणजे तिथं त्यांचं वचक असतंय, तिथं त्यांचं नियंत्रण असते. ते एकटेच भाऊबाई ते म्हणते काय बाया सगळ्या आमच्या विरोधात भडकायला लागली का काय काय केलं. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या घरातली सत्ता, आपल्या घरातली सत्ता काय करायचंय, संध्याकाळी कालवण काय करायचंय, दुपारी स्वयंपाक काय करायचंय, बाहेर जायचंय का नाही, पोरीला कुठल्या शाळेत घालायचंय, पोरांना कुठल्या शाळेत घालायचंय, नोकरी करायची का नाही, याचे निर्णय कोण घेत असते? नवरे घेतात का आपण घेतो? नवरेच घेतात ना. माझ्या घरातलं मी घेते बरं का. तर ते निर्णय सुद्धा आपल्याला घेऊ दिले जात नाही. ती सत्ता जी असती, ती सत्ता नवऱ्यांच्या पुरुषांच्या घरातल्या, मग तो बाप असेल, तो भाऊ असेल, तो मुलगा असेल, तो कोणी असेल, त्यांच्या हातात असते. मग म्हणजे आपल्याला सत्ता संपत्ती आणि संतती ह्या 3 गोष्टीपासून आपल्याला दूर ठेवलं जातं. आणि म्हणून